नमस्कार. खूप दिवसापासून तुम्ही मला काळ्या मसाल्यातल्या चिकनच्या भाजीची रेसिपी मागितली होती. तीच रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करते. तर चिकन बनवण्यासाठी मी अर्धा किलो चिकन घेतलं होतं. ते स्वच्छ धुवून घेतलं आणि ते मॅरिनेट करण्यासाठी त्याच्यामध्ये हळद, धना पावडर, मीठ, आलं लसूण पेस्ट आणि थोडीशी हिरवी कोथिंबीर ऍड केली आणि छान असं मिक्स करून घेतलं. चिकन नेहमी अर्धा तास किंवा 1 तास आधी मॅरिनेट करून ठेवायचं, म्हणजे त्यामध्ये छान असं मसाल्यांचा फ्लेवर उतरतो आणि तो टेस्टला देखील खूप छान लागतो चिकन. आणि काही मी मसाले घेतले होते फोडणीसाठी, चिकन शिजवायचं त्यासाठी जिरे आणि खडे मसाले, कोथिंबीर. आणि ते काळे वाटण बनवण्यासाठी मी गॅसवर जाळी ठेवली, त्याच्यावरती 2 कांदे घेतले आणि एक तुकडा खोबरं घेतलं होतं. आता मी अर्धा किलो चिकन बनवणार होते म्हणून मी एवढंच कांदा आणि खोबरं घेतलं. तुमचं चिकन जर का जास्त असेल किंवा कमी असेल त्या अकॉर्डिंग तुम्ही मसाले बनवायला कांदा किंवा खोबरं घेऊ शकता. ते छान असं भाजून घेतलं आणि थोडंसं खोबरं भाजताना थोडंसं लक्ष देऊन भाजायचं, कारण खोबरं पटकन जळायला लागतं, त्यामुळे खोबऱ्याकडे जास्त लक्ष द्यायचं. तुम्हाला जर का अशा पद्धतीने भाजणं योग्य वाटत नसेल तर एक काम करायचं, कांद्याचे आणि खोबऱ्याचे दोन्हीचे छान असे स्लाइस करून घ्यायचे पातळ पातळ आणि ते तव्यावर किंवा कढईमध्ये पूर्ण काळे होईपर्यंत भाजून घ्यायचं. त्याच्यामध्ये कोणतंही तेल ऍड करायचं नाही. कांदे वगैरे भाजून झाल्यानंतर मी ते साईडला थंड होण्यासाठी ठेवून दिले आणि इथे मी कढई ठेवली, त्याच्यामध्ये तेल ऍड केलं आणि मगाशी मी जे खडे मसाले दाखवले तुम्हाला, ते तेजपत्ता, खडे मसाले, जिरं हे ऍड करून मी मॅरिनेट केलेलं चिकन त्याच्यामध्ये ऍड केलं आणि छान असं पाणी सुटेपर्यंत ते परतून घेतलं व्यवस्थित. मी चिकनची भाजी बनवताना नेहमी अशाच पद्धतीने चिकन फ्राय करून घेते, त्याच्यामध्ये कोणतंच पाणी ऍड करत नाही. त्याच्या अंगच्या पाण्यातच चिकन शिजवून घेते आधी, त्यामुळे टेस्ट देखील खूप छान लागते. इकडे चिकन शिजत होतं तोपर्यंत मी हे थंड झालेलं खोबरं आणि कांदा कट करायला घेतला. मी दोन्ही एकत्रच बारीक करणार होते, तुम्ही वेगवेगळं देखील बारीक करू शकता. आणि कांदा छान असा भाजलेला होता, त्यामुळे तो पटकन कट झाला आणि कांदा मी जाडसरच कापला होता. कांदा आणि खोबरं मी एकत्रच बारीक करणार होते आणि इकडे आपल्या चिकनला पण छान असं पाणी सुटलं होतं. काळं वाटण बनवताना त्याच्यामध्ये पाणी नाही ऍड करायचं. 2-3 वेळेस मिक्सरला फिरवलं की त्याची छान अशी पेस्ट तयार होते. आणि इकडे चिकनला तुम्ही बघू शकता आपलं चिकन शिजलं पण होतं आणि मी ते काढून घेतलं एका दुसऱ्या भांड्यामध्ये आणि त्याच कढईमध्ये मी भाजी बनवणार होते. मग कढईतलं चिकन काढून झाल्यानंतर त्याच्यामध्ये तेल ऍड केलं आणि थोडंसं तेल ऑलरेडी होतं चिकनचं. मग त्याच्यामध्ये जे खडे मसाले होते, जिरं, तेजपत्ता आणि घालून छान असं परतून घेतलं आणि लगेच त्याच्यामध्ये मी काळं वाटण जे बनवलं होतं ते ऍड केलं आणि छान असं तेल सुटेपर्यंत परतून घेतलं. आजकाल काळं वाटण दुकानामध्ये पण मिळतं, पण त्यापेक्षा आपण जे घरी बनवतो त्याची टेस्ट काहीशी वेगळीच असते. त्यामुळे मी विकतची आलं लसूण पेस्ट किंवा विकतचं वाटण वापरणं स्किप करते. मी घरीच ह्या सगळ्या गोष्टी बनवत असते. त्यानंतर तुम्ही बघू शकता आपलं वाटण असं छान असं परतलं होतं. त्याच्यामध्ये मी आलं लसूण पेस्ट ऍड केली आणि थोडंसं पाणी ऍड करून ते छान असं झाकून तेल सुटेपर्यंत भाजून घेतलं. आणि तुम्ही बघू शकता इथे किती छान असं तेल सुटलं होतं आणि मसाला देखील भाजत आला होता, कारण ते ऑलरेडी भाजून घेतल्यामुळे आपल्याला ते जास्त वेळ भाजायची गरज नाही पडत. त्यामध्ये मी सुके मसाले ऍड केले, त्यामध्ये घरगुती चटणी, हळद, चिकन मसाला आणि थोडीशी धना पावडर ऍड केली. ती छान मिक्स करून त्याच्यामध्ये गरम पाणी थोडं थोडं ऍड करत ते भाजून घेतलं छान असं. त्यानंतर झाकून ठेवलं होतं थोडा वेळ, म्हणजे ते मसाल्यांचा कच्चापणा निघून जाईल. आणि ते हलवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये लगेच मी शिजवलेलं चिकन ऍड केलं, मिक्स केलं व्यवस्थित आणि मला हवं तेवढं पाणी ऍड केलं. आता मी 2च व्यक्तींसाठी बनवत होते, त्यामुळे मी एवढंच पाणी ऍड केलं. तुम्ही तुमच्या चिकनच्या अकॉर्डिंग किंवा मांसांच्या अकॉर्डिंग त्याच्यामध्ये पाणी ऍड करू शकता. आणि चवीनुसार मीठ ऍड केलं, छान अशी उकळी काढून घेतली आणि वरतून कोथिंबीर टाकली आणि तयार आहे आपली भाजी. रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आजसाठी एवढंच, भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय.